नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुष्काळी मराठवाड्यात ज्या जिल्ह्यात पावसानं सुरुवातीला साथ दिली त्यातला एक म्हणजे बीड जिल्हा. खरीप चांगला झाला. अगदी उडदामुगासारखी पिकं सुद्धा हाती आली. कापूस तुरीनं सुद्धा निराश केलं नाही. सोयाबीनही चांगलं आलं. त्याच्या बाजारभावानं चिंता वाढवली हा भाग वेगळा. ज्यांनी महाबीजचं बियाणं वापरलं त्या सोयाबीन उत्पादकांमध्ये मात्र फसवणुकीची भावना आहे. नेमका सगळा प्रकार काय जाणून घेऊयात. युसुफ वडगावच्या शिवारात यंदा चांगला पाऊस झाला. अंदाज घेऊन शिवराज थळकरी यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महाबीजचं 71 नंबरचं सोयाबीन पेरलं. ते उगवून आलंही, पण लागवडीला 40 दिवस उलटले तरी सोयाबीनच्या शेंगांचा पत्ताच नाही. माझ्याकडे 7 एकर जमीन आहे. 7 एकर मध्ये पूर्णतः मी अक्षरशः 7 एकरची 7 एकर सोयाबीन पेरलेली आहे. तर 7 एकर पेरले पूर्ण कष्ट केलं, मशागत पूर्ण केली, फवारण्या 3 फवारण्या झाल्यात माझ्या, पण एकही सोयाबीनला शेंग नाही. तर माझ्या अशी आत्महत्येची वेळ आलेली, पण मी आत्महत्या करणार नाही, पण संघर्ष करणार की मला काहीतरी. किती रुपये खर्च झाला आतापर्यंत सर 80,000 रुपये माझा खर्च झाला. हे फक्त पावसानं ओढ दिल्यानं झालं असतं तर सगळ्या क्षेत्रावरचं सोयाबीन वाया गेलं असतं. पण ज्यांनी महाबीजचंच बियाणं पेरलं त्यांचंच नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे. आम्ही महाबीज बियाणं पेरलेलं आहे 71 नंबरचं, आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट म्हणजे पावसानं बी जवळजवळ 1.5 महिना झाला पाऊस नाही. आता नेमकं बियाण्याचा पण फॉल्ट आहे थोडा, का पावसानं बी झाले त्याच्यामुळे. पण आमचं एवढं की कसल्याच प्रकारचं सोयाबीनला फुल कसलंच लागलं नाही, म्हणजे कुठल्या शेंगा नाहीत, फुल नाही, अगर काहीच नाही. फक्त झाडाची उंची वाढली आणि आता झाड सुकायला लागलेली. मी पाऊस नव्हता तर भिजविलं, तरी पण म्हणजे पाणी उपलब्ध होत, मी भिजविलं, पण इतकली सोयाबीन आहे. कमी जवळपास 3 फूट उंची तिची माझी सोयाबीनची. त्याला शेंग बघायच नाही कसल्या. 3-4 फवारण्या झाल्या माझ्या, 4 फवारण्या झाल्या माझ्या. एक आसमानी संकटाला शेतकरी झुंजत आहे 4-5 वर्षापासून, आणि त्यासोबत आता ह्या कंपनीनं सुद्धा बियाण्यामध्ये फॉल्ट आल्यामुळे शेतकऱ्यांना एकदम म्हणजे आत्महत्या करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अंबाजोगाई आणि केजच्या 5,000 हेक्टर क्षेत्रावर हा फटका बसल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे. पण अजूनही ना कृषी खात्याला जाग आहे ना महाबीजला. मग तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क केला? हो, ती म्हणले, हो कृषी अधिकाऱ्याला मी फोन केला. ती म्हणले आम्हाला काय आदेश आले नाहीत, पंचनामे करायचे काहीच नाही. जे आम्ही इन्शुरन्स भरलेले आहेत विम्यासाठी, त्या कंपनीशी संपर्क साधलाय आम्ही. तर त्यांना कंप्लेंट वगैरे दिली, तर आता ते म्हणले की 10 दिवस थांबा तुम्ही, आमचे लोक येऊन बघून जातील. आम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करू शेताची. की शेंगा का लागल्या नाहीत याचा शास्त्रोक्त काय कारण असेल, तज्ज्ञ लोकांना घेऊन बरोबर जाऊन तिथं वास्तविक परिस्थिती पाहिल्याशिवाय या प्रकरणी काहीच सांगणं योग्य वाटणार नाही. प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना काय सांगता येईल किंवा तज्ज्ञाची माहिती घेऊन काय शेतकऱ्यांच्या या तक्रारीचं निवारण करता येईल त्यावर योग्य ती कारवाई करू. बियाणं चांगलं असतं तर आज शिवराज यांच्या खिशात 1.5-2 लाख पडले असते, घर भरलं असतं. पण आधी पाऊस आणि आता बियाण्यातली बोगसगिरी या शेतकऱ्यांच्या पिकांवर उठली आहे. आता असा प्रकार किती शेतकऱ्यांसोबत घडलाय याचीही मोजदाद होण्याची गरज आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड.